सारी घोर निराशा बदल चाल तुझी, नव्या उद्याची नवी उभारी होऊ दे ढाल तुझी। घेऊ नको तू माघार आता सांगतिया माती, उरत पाहू पेरून आशा विकतिला मोती। रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। शिवारी आशा पिकल रोज खुशी, भेटू वेला नाव जगाला घेऊ साहारी। मुख्यमंत्री अभियानाची घाल तुझ्या बागी, रात सरू दे कात इरू दे पेटवू इथला अंगार, एकजुटीची एक ठिणगी काढून टाकू अंधार। ह्या कार्यक्रमाच्या आणि आमच्या या तयारीचं आपल्याकडनं एक अपेक्षा आहे की महाराष्ट्रातला आपल्या मार्फत आमच्या गावची जी आमची तयारी आहे आणि जी आम्ही तयारी केलेली आहे, लोकांचा सहभाग आहे, हे आपल्याकडनं एक इच्छा आहे की महाराष्ट्र शासनाच्या दरबारी आपल्याकडनं हे आमचं सगळं तयारी केलेली पोहोचवावी। माझ्या महिलांना मी एकच विनंती करतो की ग्रामपंचायतींनी विधवा महिलांचा सत्कार केलाय, आता तुमच्या हातात आहे की त्यांना कार्यक्रमाला बोलवणं, हळदी कुंकवाला बोलवणं। ग्रामपंचायतचं कार्य केलं, त्यांना सन्मान द्यायचं, स्त्रीनं स्त्रीचा विरोध करायचा नाही। हे अभियान इतकं मनापासून राबवताय तुम्ही, आम्हाला भेटायला नक्की काय आहे हे जाणून घ्यायला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला। आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो, एक तर अधिकारी असतात, ग्रामपंचायत मधली लोक असतात, मोठी माणसं असतात गावातली, पण आज इथं सगळाच वर्ग आहे, म्हणजे महिला वर्ग आहे, लहान लहान मुलं आहेत, यंगस्टर्स आहेत आणि गावातले एकदम धष्टपुष्ट असे बोल्डमॅन पण आहेत। मी कसं बाबा लोकांना भेटायचं, कसं सगळं फिरायचं, एवढं तापमान गरम असणार आहे आणि मग प्रवास करता करता उटीपर्यंत आलो। भारतात 2 उटी आहेत हे आज मला पहिल्यांदा कळलं। एक उटी पर्यटन स्थळ म्हणून खूप खूप प्रसिद्ध आहे, तिकडे हवा खूप खेळती असते, झाडं खूप आहेत, वातावरण छान असतं, नवीन लग्न झालेले खास करून जातात, असं सगळं मला हळूहळू त्याच्याबद्दल माहिती होतं। ह्या उटीत आलो आणि लक्षात आलं की आपण उगाच ते पर्यटन स्थळ केलंय, खरं पर्यटन स्थळ हे आहे।